नमस्कार, मी संदीप देसाई. भेटी लागी जीवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सोपेवर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, असं म्हणत वारकरी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत, सामील झालेले आहेत. विठूनामाच्या गजरामध्ये, ज्ञानबा तुकारामाच्या गजरामध्ये वारकरी वारीमध्ये चालतायत. माऊलींची पालखी आळंदीहून पुण्याकडे निघाली आहे, तर तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये पोहोचली आहे. माऊलींच्या पालखीचा मुक्काम विठोबा मंदिरात असेल, तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहे. पुण्यामध्ये शुक्रवार आणि शनिवार असा 2 दिवसांचा मुक्काम पालख्यांचा असणार आहे. ज्ञानबा तुकारामाच्या गजरामध्ये वारकरी वारीतून मार्गक्रमण करतायत. महिला वारकरी तुळशी वृंदावन घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात तालात नाचतायत. याबद्दल सांगते आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, अशीच सगळ्या वारकऱ्यांची भावना असते. आणि आता हा जो प्रवास आहे पंढरपुरीचा, त्याला वेग आलेला आहे, कारण की सगळ्या दोन्ही पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या आणि संत ज्ञानेश्वरांची सुद्धा. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची दिंडी आहे, ज्याच्यामध्ये जाते माहेराला या अभंगावरती ताल आणि सूर रंगलेला आपल्याला दिसतोय. पखवाजाचं वादन आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर चिपळ्यांच्या तालावरती सुद्धा नाचणारे सगळे वारकरी आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येत आहेत. अतिशय तल्लीन झालेले आहेत हे सगळेजण. त्याचबरोबर शिळी तुळशी वृंदावन घेतलेला स्त्रिया सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि हा जो प्रवास आहे तो कसा होऊन जातो हे त्यांनाही कळत नाही. आपल्याला माहिती आहे तुळशी वृंदावनाचं महत्व म्हणजे ऑक्सिजनही मिळतो, एक स्वच्छ हवा मिळते सगळ्यांना, आणि या गर्दीत सुद्धा शुद्ध हवा आहे ती सगळ्यांनाच मिळते. टाळ्या आहेत, त्याच्यामुळे ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष सुरूच आहे. आणि अशा प्रकारे लवकरात लवकर ही जी दिंडी आहे ती पुण्याला पोहोचेल आणि तिकडे सगळ्यांचा प्रवास सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ पुणेकर, हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. टाळ मृदंगाच्या एकंदरीत तालावर वारकरी नाचता आहेत. ज्ञानबा तुकारामाच्या गजरामध्ये वारकरी तल्लीन होऊन नाचताना आपण बघितलेले आहेत. वारकरी वारीत चालत असताना ऊन पावसाची कधीच तमा बाळगत नाही. त्याबरोबरच पुरुष वारकऱ्यांकडे वीणा असतो, भगवी पताका, टाळ मृदुंग असतो, तर महिला वारकऱ्यांकडे असते तुळशी वृंदावन आणि कलश असतो. या सर्व साहित्याचं वारीमध्ये खूप महत्व आहे, आणि याविषयी जाणून घेतले आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशीना. भगव्या पताका, वीणा, टाळ, मृदुंग आणि त्याचबरोबर कलश घेऊन, शिरी कलश असेल, त्याचबरोबर तुळस, हा सगळा लवाजमा घेऊन एक दिंडी जी असते ती मार्गक्रमण करत असते. भजन कीर्तन तर रंगतातच, मात्र हा सगळा लवाजमा एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा ठेवला जातो. नेमकं त्याचं काय महत्व असतं आणि ते कशा पद्धतीने ठेवलं जातं ते आपण ऐकणार आहोत. मला सांगा, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊन जाता आणि काय महत्व असतं त्यांचं? त्याचं महत्व म्हणजे दिंडीचाच शिष्ट नियम आहे ही दिंडीचा. विना खाली टेकायचा नाही, पुन्हा पताका अशा सरळ उभा केला तर बसणार नाही, म्हणून अशा थोड्या अंतरावर उभा करायच्या. आणि तुळस संगत दिंडीच्या बरोबर तुळस असलीच पाहिजे. आणि पुन्हा हांडा, जर भजनी लोक असतं मग त्या टाळकऱ्याला जर ताण लागली तर ते हांडा लागत, पाणी प्यायला द्यावं लागतं. मग ह्याने आपला थोडा छोटासा कळस घेतला. कलश पण दिंडी बरोबर असतोच. पण आता टँकर आलेले आहेत पाण्याचे, मग तरी पण का कलश असतोच ना. जवळ समजा टँकर लांब आहे थोडं, आणि एखाद्याला ताणच लागली तर ताबडतोब पाणी देता येतं दिंडीतल्या बाईला, महिलाला, म्हणून ती कलश संघ बरोबर राहावाच लागतं. बरं, काय आनंद मिळतो वारीतला? वारीतला आनंद होय, वारीतला आनंद मिळायला सांगायसारखंच नाही, तर काय सांगायचं तुम्हाला. त्याची गणना कोण करणार आहे? वारीतल्या आनंदाची गणना करताच येत नाही. जसं आपण हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी, तसं ह्याची गणनाच करता येत नाही. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्यानं पाहताय, करता गणना याची. किती पुरुष आहेत, किती महिला आहेत, किती म्हाताऱ्या, किती काट्या घेऊन चालणार आहेत, त्यांना काय आनंद मिळण्यासाठी आहे का? त्याचं त्यांनाच काय, परमेश्वर काय करीत असेल ती त्यांनाच माहिती असेल, आपल्याला काय माहिती होणार आहे या दिंडीतला आनंद. पण आनंद लुटण्यासाठी म्हणून ही सगळी दिंडी काढलेली आहे. आनंद लुटण्यासाठी ही सगळी दिंडी काढली जाते, आणि हा सगळा लवाजमा असतो आपण पाहतोय. आणि हे सगळं घेऊन जो मार्ग असतो तो सुरूच असतो, आणि तो अनेक अर्थांनी रंगत जातो, आणि तो तेवढाच आनंद लुटलाही जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. याविषयी बोलूया. आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आपल्यासोबत आहे. हलिमा, आपण बघितलं की या वारीचा महिमा आहे तो त्याचं वर्णन करण्यापलीकडचा महिमा आहे, असं एका वारकरी महिलेने सांगितलेलं आहे. आणि खरंच हा अवर्णनीय अशा प्रकारचा महिमा आहे आणि वारीचा एकंदरीत सोहळा आहे. काय सांगशील?
अतिशय खरं आहे ते. वेळोवेळी ते आपण सर्वजणच अनुभवत असतो. कारण की वारकरी संप्रदायाने काय दिलं तर एक वेगळा संदेश दिलाय तो एकतेचा. आणि आपण जर पाहिलं तर संतांची नावं जरी आपण पाहिली तर सगळे जातकुळ जे आहे ते एकत्र आलेले आहेत. सर्व धर्म जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये एकत्र आले आहेत. संत गोरा कुंभार एके ठिकाणी असं म्हणतात की केशवाचे ध्यान धरुणी अंतरी मृतिका माधेरी नाचत असे, विठ्ठलाचे नाम स्मरो वेळोवेळी आणि नेत्री वाहे जळ सद्गतीत, कुलेलाचे वंशी जन्मले शरीर तो गोरा कुंभार हरिभक्त, असं गोरा कुंभारांनी हे वर्णन केलेलं आहे. आणि तेच कुठेतरी की माती ते जेव्हा तुडवायचे आणि त्याच्यातून मडकी बनवायचे ते सगळं काम करत असताना ते विठ्ठलाचं स्मरण करायचे, केशवाचं स्मरण करायचे आणि ते सगळं जे आहे ते त्यांच्या भक्तीमध्ये ते दिसून आलेलं आहे. वारकरी सुद्धा हीच प्रेरणा घेऊन ते मार्गक्रमण करत असतात. शिक्षक असलेले पेशाने आणि आता निवृत्त झालेले एक वारकरी आपल्या बरोबर, आपण त्यांच्याशी बोलूयात. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय दिंडी कुठली आहे तुमची? दिंडी यवतची काळभैरवनाथ देवस्थानच्या नावे देहूच्या पासून पंढरीपर्यंत पूर्ण 21 दिवसापर्यंत. बरं, का वाटलं म्हणजे दिंडी तुम्ही सुरू केली, दिंडी सुरू करावी अशी का वाटली, किंवा वारकरी संप्रदायाची समाजाला काय गरज असं वाटतं? कारण तुम्ही शिक्षक होतात, शिक्षकाचं काम असतं समाज घडवणं. समाज घडवण्यामध्ये ज्या त्रुटी आहेत तो फक्त वारकरी संप्रदायाने अध्यात्म दुरुस्त करते. सध्याच्या धावत्या आणि विज्ञानाच्या युगामध्ये याची फारकत होत चाललेली, अंतर पडत चाललेले आणि तो विसर पडू नये यासाठी संस्कृती जपणूक आणि समाजाची एकता, माणुसकी या ज्या काही गोष्टी आहेत, समानता, माणुसकी, प्रेम, जीवनाची ध्येय साध्य करण्यासाठी या संप्रदायाची आवश्यकता आहे. जीवन जगला कसा आणि किती या 2 शब्दामध्ये सगळं विश्व अडकलेलं आहे. ही वारी जे आपण पाहिली एक तल्लीनता असते, ह्याच्यामध्ये एक नाद माहीत असते, एक नाद असतो, विठू माऊलीचा तो नाद. त्याचं उत्तर माझ्या ज्ञानाप्रमाणे असं आहे की जगामध्ये याहीपेक्षा मोठे काही प्रकार आहेत, परंतु हे जगा वेगळं आहे. त्याचं कारण अखंड हरिनाम सप्ताह, ज्याला नामसाधन म्हटलेलं आहे. नामसाधना सर्व मोठी आहे, ते अखंड चालू असलेली एकमेव ही संस्कृती या जगाच्या पाठीवर आहे. बरोबर, ती एकमेव संस्कृती आहे. कारण की आपण सगळेजणच पाहतो की जगातील हे आश्चर्य म्हणलं जातं वारी. 250 ते 300 किलोमीटरचा हा प्रवास असतो, वेगवेगळ्या पालख्या वेगवेगळ्या किलोमीटरचा प्रवास असतो, तो पूर्ण करतात आणि पंढरीकडे जातात. हा वेगळा सोहळा जो आहे 22 ते 23 दिवसांचा तो रंगत असतो. संदीप. अगदी हालिमा, वारीतल्या अजूनही काही गोष्टी आणि घटना आम्ही जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, पहा फक्त IBN लोकमत. सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. या अभंगाप्रमाणे सर्व वारकरी आपली सुखदुःख बाजूला सारत, घरचे विचार बाजूला सारत, संसाराचे विचार बाजूला सारत वारीमध्ये पांडुरंगाच्या नावानं, विठ्ठलाच्या नावानं चालत असतात. सुरुवातीला कुणीच कोणाच्या ओळखीचं नसतं, मात्र एकदा ओळख झाली तर ती कायमची होते. वारकऱ्यांची वारीमध्ये चांगली मैत्री सुद्धा होते. मग गप्पांचे फळ रंगतात, सुखदुःखाची देवाणघेवाण होत असते, पावसाची, पाण्याची, शेतीभातीच्या विचारांचे आदान प्रदान होत असतं. वारी संपली तरी त्यांची मैत्री मात्र कायमचीच आणि या मैत्रीचा धागा असतो तो पांडुरंगाच्या भक्तीचा. वारी संपली तरी हे वारकरी संपर्कात राहतात आणि पुढच्या वारीमध्ये आवर्जून भेटतात. अशाच काही वारकरी मित्रांशी गप्पा मारल्यात आमची करस्पॉन्डंट हालिमा कुरेशीनं. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती, असं म्हटलं जातं. सध्या विभक्त कुटुंब पद्धती आहेत आणि त्याच्यामुळे पूर्वीसारखं नातवंड असतील, आजोबा असतील, एक वेगळं निखळ मैत्रीचा एक झरा असायचा, तो आता लुप्त होताना दिसून येतोय. आता सगळेजणच वेगवेगळे राहतात. मात्र वारी एक असं ठिकाण आहे जिथं 2 समवयीन एकत्र येतात, गप्पा रंगतात. कारण की आजोबांना पण खूप गप्पा मारायच्या असतात, पण गप्पा मारायची जागा पण आजकाल उरत नाही. नेमकं वारीमध्ये हे सगळं रंगतं का हे आपण जरा विचारूयात. गप्पांचा फड रंगतो का आजोबा? एक नंबरचा रंगतो. काय बरं, काय काय गप्पा चालतात तुमची? भरपूर चालते. वर्षात एकदा गाठ पडते, ते आपलं विचारपूस होती, हे आपलं कुठं कीर्तन वगैरे तर सुरू असतं, माऊलींचं नाव सुरू असतं, पण त्या व्यतिरिक्त मैत्री पण रंगत असेल तुमची, काय वाटतं? हो, मैत्री रंगती ना. एकूण एकाच्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या जातात, पाऊस पाण्याचं त्याच्याबद्दल बोललं जातं. आणि वारी केल्यानंतर एखादं काही घरामध्ये जर व्यवस्थित आणि चांगल्या आनंदाची काही घटना जर घडली तर मला त्या वारीमधून सहकार्य वारीच्या सहकार्यामुळे झालं आणि किंवा त्याच्यापासून मला लाभ झाला असं एक धारणा
निर्माण होते की फोन बिन होतात का वारीनंतर? होतात की भरपूर होतात. बरं, तुम्ही करता का फोन एकमेकांना? हो करतोय प्रत्येक वेळा आहे सुखदुःख म्हणजे आनंदाला सणाला शुभेच्छा देण्याकरता आणखी पुन्हा पुढच्या वर्षी वारी कधी जायची आणखी कुठं कुठं काय काय जे कार्यक्रम आहे याबद्दल आम्ही फोनवर चौकशी करत असतो. काय काय सांगा, मला सांगा की आता आपण जर पाहिलं की एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाहीये. एकच बहीण असते घरात किंवा एकच भाऊ असतो, आई वडील पण नोकरीनिमित्त बाहेर असतात, घरात आजोबा नसतात बऱ्याचदा. हे सगळं असताना तुम्हाला कधी जाणवतं की गप्पा मारायला घरात कोणी आपल्याला मिळत नाही? मिळत नाही, गप्पा मारायला मिळत नाही. साहजिकच आहे. होतं तसा प्रकार होतो. मग ती समवयस्क आल्यानंतर ह्या गोष्टी बोलल्या जातात एकोणेकाला. तुम्हाला काय वाटतं? काय सगळं सरसकट बोलतो मी, सगळं घरातले सगळे विषय करतो सगळे. पण हे जाणवतं का की गप्पा मारायला पण एक वेगळा वेळ असतो इथं? 24-22 दिवस काय असतील ते एकत्र 20 दिवस सगळं शांत असतो, सगळं आपलं ही मजा वाटते. मजा वाटते. घरातले काही सुद्धा आठवण येत नाही. आपण पाहतो इथे की घरातली काही सुद्धा आठवण येत नाही, गप्पा रंगतात, कारण की समवयी एकत्र येतात. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे कीर्तनाचे फड रंगतात, ज्या प्रकारे प्रवचन होतं त्याचप्रमाणे गप्पाची फड रंगतात आणि त्याच्यामधला एक आनंद जो असतो तो वेगळाच असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आहे. हलिमा, आपण बघितलं वारकरी गप्पांमध्ये तल्लीन झालेले तू सांगितलंस, आणि त्याचबरोबर आज दोन्ही पालख्या ज्या आहेत या पुण्यामध्ये असणार आहेत मुक्कामी. त्यांचा शुक्रवार आणि शनिवारचा मुक्काम हा पुण्यामध्ये असणार आहे. आज संध्याकाळचं काय प्रयोजन आहे? संदीप, आज दोन्ही पालख्या आपल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे पुण्यामध्ये, आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काही वेळातच होईल. आपण जर पाहिलं तर अलंकापुरी नंतर म्हणजे आळंदीनंतर आपण पुण्यनगरी म्हणतो पुण्याला, यांचं एक वेगळं नातं आहे. संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या सगळ्या संदेशाचं मार्गदर्शन असेल त्याचं पूर्ण अनुकरण शिवाजी महाराजांनी सुद्धा केलं होतं, आणि त्याचाच एक वेगळा भक्तिशक्ती नावाचा जो आपण इथे पिंपरी चिंचवडच्या जवळ एक भाग आहे, आपण त्याच्याविषयी जाणून घेऊयात. तर नेमकं ते काय आहे? संत तुकारामांच्या दर्शनाला छत्रपती राजे आले होते, आणि त्यावेळेला त्यांच्या एक मनाची विचारदिशा बदलली की याच्यामध्ये एवढं जगातलं जगण्याचं समाधान शांती जर असेल तर आपण आपलं राज्य कारभार सोडून ह्या प्रवाहात सामील व्हावं. हा प्रवाह जीवनाचा पूर्णविराम देणार आहे असं वाटलं. परंतु तुकाराम महाराजांनी त्यांना ते ज्ञान दिलं की तुमचं कार्य तुम्ही करायचं, तुमच्या जागेवर तुम्ही राजे आहात, आमचं काम आम्हाला करू द्या, कारण आम्ही जरी असलो तरी तुमच्याशिवाय आम्ही नाही. भक्ती आणि शक्ती ह्या दोन्हीशिवाय जीवन पूर्ण होणार नाही, ही विचारधारा त्यांनी दिली. बरोबर आहे, आणि ती विचारधारा शिवाजी महाराजांनी आपल्यामध्ये आणली, आणि त्याच्यामुळे हिंदवी स्वराज्य ची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर संत नामदेवांनी सुद्धा पंढरीचं, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी असं म्हणत आधी निर्मिली पंढरी मग वैकुंठ नगरी, म्हणजे वैकुंठापेक्षाही जास्त सुख असेल तर ते पंढरपूरला, आणि म्हणूनच सगळे वारकरी तिकडे आपल्याला जाताना दिसतात. संदीप, धन्यवाद हलिमा, तू दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. तुझ्याकडून वारीची प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट आम्ही जाणून घेणार आहोत. आता वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्मभूमीमधून आलेल्या एका दिंडीची. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या नेवासे इथं ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांच्या कर्मभूमीतून देवगडच्या दिंडीनं प्रस्थान ठेवलं. स्वच्छ पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केलेले वारकरी गावोगावी स्वच्छतेचा संदेश देत पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी शिस्तबद्ध पद्धतीनं निघाले. या वारीला 41 वर्षांची परंपरा आहे. शाळकरी मुलांसह गावकऱ्यांनी वाजत गाजत या वारीला, दिंडी सोहळ्याला निरोप दिला. आम्ही दिंडीच्या माध्यमातून गावोगावी स्वच्छतेचा संदेश देणार असल्याचं देवगड संस्थानचे मठाधिपती भास्कर गिरी महाराज यांनी म्हटलं. हा पालखी सोहळा गेल्या 41 वर्षापासून अविरतपणे हा सर्व भक्तांना घेऊन सर्व गावगाव स्वच्छतेचा आणि सहानुभूतीचा संदेश देत पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात असतो. आपल्याला आपला देश नवे नवे विश्वाला जर चांगल्या प्रकारचा संदेश द्यायचा असेल तर आपण आपल्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली पाहिजे. भेटी लागी जीवामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे. अभिमानानुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा.
पांडुरंगाचं ते सावळं रूप पाहण्यासाठी प्रत्येक जण असुसलेला आहे. केवळ वारकरीच नाही तर मुके प्राणी सुद्धा पंढरपूरच्या दिशेनं धाव घेताना दिसत आहेत. एक श्वान गेल्या 4-5 वर्षांपासून वारी करतंय हे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते खरं आहे. पुण्याच्या सतीश अग्रवाल यांचा कुत्रा गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आपल्या मालकासोबत वारी करतोय. विठ्ठलाची दर्शनाची आस लागल्यामुळे लाखो वारकरी दरवर्षी माऊलीच्या पालखीमध्ये सामील होतात. माऊलीची ही पालखी आहे आणि त्यामागची ही वारकरी आहेत. मात्र या वारकऱ्याप्रमाणेच या सजीवांप्रमाणेच कुठेतरी मुक्या प्राण्यांनाही विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. आपण बघताय हा जो कुत्रा आहे हा दरवर्षी माऊलीच्या पालखीमध्ये असतो आणि वारीमध्ये असतो आणि हा कुत्रा आळंदी ते सासवड इथपर्यंत या कुत्र्याची वारी असते. काय कारण आहे या कुत्र्याला वारीमध्ये सामावून घेण्यामागचं आपण यांच्या मालकाशी बोलूया. मला सांगा, दरवर्षी तुम्ही या कुत्र्यासह वारीमध्ये सामील होता, काय नेमकं कारण? नेमकं कारण जशी आम्हाला श्रद्धा आहे, दरवर्षी मी जातो. पहिल्या वर्षी जसं मी जायला लागलो माझ्याबरोबर हाही मागायला लागला, मी येतो. मी घाबरत होतो न्यायला, कुणाला काय करल, पण अख्ख्या रस्त्याने कुणाला चावलं नाही, भुंकलं नाही, काय नाही. दिवसभर जशी बाकी चालत गेले तसंच हा चालत गेला. फक्त मुक्कामाच्या ठिकाणी यांनी अन्न आणि पाणी घेतलं. पण काय तुम्हाला दरवर्षी वारीला जाण्यासाठी तुमची जशी आतुरतेने तुम्ही वाट पाहता वारीची, त्या पद्धतीने त्याचीही काही तयारी असेल? 4 दिवस आधी याला कुणकुण लागते की आता पालखी येणार आहे सही गज. हा अस्वस्थ होऊन जातो, मग याला कळून जातो की आता पालखी येणार आहे, आपल्याला जायचंय. तर आपण बघितलं की मुक्या जीवालाही पांडुरंगाच्या भेटीची आस जी आहे ती लागलेली आहे आणि दरवर्षी हा मुकाजीव हा कुत्रा वारीमध्ये सामील असतो. खरं तर या कुत्र्याचं वारीमध्ये सामील होणं तितकंसं महत्त्वाचं वाटत नसावं, मात्र विठुरायावर जे प्रेम करणारे आहेत ते सजीवाप्रमाणे कुठेतरी मुक्या जीवांचाही माऊलीवर त्याचबरोबर विठ्ठलावर भाव आहे, यातनं एवढंच आपल्याला समोर येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबे, गोविंद वाकडे, IBN लोकमत, पुणे. वारीची प्रत्येक बातमी आम्ही भेटी लागी जीवामध्ये पाहणार आहोत, मात्र आज इथंच थांबतोय. पहा फक्त IBN.